ओव्हर टू रुपेश सर. तर ग्राउंड नंबर 1 वर सामना चालू होतोय. शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध झुंज दिल बोरी उरण. तर ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल जय हनुमान उचेडे पेन विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ कालभैरव बोरजे. आपण सुद्धा विनाविलंब ग्राउंड नंबर 2 वर यायचं आहे. नक्कीच मुलेकण गावातील आदरणीय सन्माननीय भालचंद्रजी भाई या नावानं ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे मुलेकण गावाचे आमचे सन्माननीय भालचंद्र भाई यांना मी विनंती करतो की आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. भालचंद्र साहेब मुलेखंड या आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. तर सामन्याला होते सुरुवात. ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना पेन तालुक्यातील बलाढ्य खेळाडूंचा भरणा असलेला अर्थात शिवशंभू पाटणेश्वर झुंज देतोय बोरी उरण संघ. पहिल्या चढाईमध्ये घणाघाती हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मान्यवरांची मांदी आली या स्पर्धेला पाहायला मिळते. सन्माननीय नितीनजी मोरे साहेब प्रो कबड्डीच्या माध्यमातून हा महाराष्ट्राचा खेळाडू साता समुद्रापलीकडे ज्याने महाराष्ट्राचं नाव पोचवलं असं नितीनजी मोरे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. नक्कीच धन्यवाद सर. तदनंतर आपण पाहतोय आमचे खऱ्या अर्थानं राघोबा देवाच्या कृपा आशीर्वादानं आज खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी त्यांना संपूर्ण उरण तालुक्याचं जबाबदारी दिली आणि उरण तालुक्याचं दायित्व ज्यांच्या खांद्यावर पेलवलंय असे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आदरणीय सन्माननीय रवी शेठ भुईर साहेबांचं शुभागमन. कोटनाका गावामध्ये कुठलीही स्पर्धा असो त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान. नुकताच ते केगाव प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांची उपस्थिती पाहिली. तेव्हाच आम्ही म्हटलं की आज खऱ्या पाहणीशा आपण पाहतोय असे रुपेश सर आमच्या समवेत जोडलेत. नक्कीच चांगल्या पद्धतीनं आज आपण पाहतोय 100 बडकर एक खिलाडी आपण पाहतोय. एकीकडून बोरजे एकीकडून नक्कीच धुमाकूल घातलेल्या उचेडे संघ देखील आपण पाहतोय. यतीशजी घरत यांच्या माध्यमातून हा संघ उपस्थित झाला या स्पर्धेकरिता. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा देखील शुभागमन पाहायला मिळतोय आणि या मान्यवरांचा अगदी आदरातिथ्य सन्मान देखील थोड्याच वेळात पार पाडलं जाईल. संपूर्ण आपण पाहतोय आज कबड्डीवर ज्यानं धुमाकूल घातला होता प्रो कबड्डीमध्ये देखील आज आपण पाहतोय मोरे घराण्याचं नाव ज्यानं उंचावलं असे नितीनजी मोरे साहेब देखील उपस्थित आहेत. तदनंतर आपण पाहतोय एकीकडून भारतीय जनता पार्टीचं उरण तालुक्याचं दायित्व ज्यांच्या खांद्यावर पेलवल्याचं काम केलंय आमदार साहेबांचे विश्वासू नेते आदरणीय सन्माननीय रवी शेठ भुईर साहेब. तदनंतर आमचे मुलेकण गावातील भालचंद्र भाई तसेच मनोहर ठाकूर साहेब. तदनंतर चकडाप्रेमी आमचे भालचंद्रजी खरं ठाकूर साहेब ते देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा शब्द सुमने प्रथमतः हार्दिक स्वागत असेल. चलू या मैदानाकडे जिथे सामना आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 1 आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर रंगणारा सामना आणि आवाज देखील असेल इथून रुपेश सरांचा. तर ग्राउंड नंबर 2 वर जय हनुमान उचेडे संघाचा अनेक मैदान गाजवलेला हाच तो ओमकार
ग्राउंड नंबर 2 वर चढाईसाठी 7 विरुद्ध 1 सावध पवित्रा. बोनस पॉइंट पूर्णतः ऑन असणार, अर्थातच ओमकार, जय हनुमान उचेडे. आणि पहिल्या चढाईत घणाघाती हल्ला ग्राउंड नंबर 2 वर चढवला गेलाय. तर ग्राउंड नंबर 1 वर वारंवार चढाई करतो यश पाटील. पाटणेश्वर संघाची रेड मशीनच म्हणावी लागेल. आणि चढाईंची लढाई करते 2 गुण निश्चितच इथे घेतले जातील, अर्थातच पाटणेश्वर संघाला. तर हे भव्य दिव्य आयोजन हे भेंडकल नगरीत पाहायला मिळतोय. याच गावाचा संघ जर पाहिला तर रायगड जिल्ह्यात धुमाकूल दहशत निर्माण करणारा संघ. सिद्धार्थ ठाकूर असेल, अमित ठाकूर असेल, संदेश पाटील असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे दर्जेदार आयोजन हर्ष घरत हे सुद्धा नाव नव्याने उदयास आलेला हा आशेचा किरण आपणास पाहायला मिळेल. खरोखर त्यांचं हे आयोजन अतिशय दिग्गज आयोजन म्हणावं लागेल. तर सज्जन हो, मोगऱ्याचा सुगंध आजपर्यंत कोणाला गंधहीन वाटला आहे का? कोवळ्या सूर्य किरणांचा स्पर्श कोणाला त्रासदायक वाटला आहे का? कानाला गोडवा देणाऱ्या कोकिलेचा आवाज कुणाला कर्कश वाटला आहे का? तसेच हा नयर रम्य देखना स्पर्धा सोहळा कुणाच्या नजरेला सुखवणार नाही का? असं कधी होईल का? आणि या नेत्रदीपक लाजवाब स्पर्धेला आपल्या नजरेत कायम साठवण्यासाठी आणि अभूतपूर्व स्पर्धेला आपल्या स्मृतिपटलावर रेखाटण्यासाठी दशदिशा उचलून टाकणारा आणि खरोखर सर्वांना मोहित करणारा हा कबड्डीचा थरार कायम आपल्या काळजावर गोंदवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सन्माननीय पंकज पाटील भेंडकल, आपण व्यासपीठाकडे चला. नक्कीच पंकजजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. नक्कीच रुपेशजी, असं म्हटलं जातं की चांदण्यांशिवाय शोभा नाही आकाशाच्या ढगाला आणि प्रेक्षकांविना अर्थ नाही कबड्डीच्या या सामन्यांना. आणि खरोखरच प्रेक्षकांविना अर्थ नाही या कबड्डीच्या सामन्याला. आणि इथून आपण सन्मान सोहळ्याकडे बोलूया. स्वागताचा सोहळा आज आम्ही वाहिला आणि आजचा दिन विशेष आपल्यासाठीच खास राहिला. येस, पंकज अनंत घरत यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपणास विनंती केली जाईल. मनोहर ठाकूर साहेब आपली कलकडीची वाट पाहत आहेत. पंकज अनंत घरत या, आपल्याला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. पंकज अनंत घरत. तत्पूर्वी आपण सन्मान करूया खऱ्या अर्थानं ज्यानं भुईर घराण्याचं नाव उंचावण्याचं काम केलं आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते, उरण तालुक्याचं दायित्व ज्यांच्या माध्यमातून पेलवलं जाते असे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भुईर साहेबांचा सन्मान केला जाईल. राघोबाच्या कृपा आशीर्वादानं आज उरण विभागामध्ये एक नवी पहिचान, नवी ओळख निर्माण करणारा हा एकमेव नेता आपण पाहतोय असे रविशेठ भुईर साहेबांचा आपण सन्मान करूया. या कार्यक्रमाप्रसंगी मी विनंती करतोय भारतीय जनता पार्टीचे बेंडकलगाव अध्यक्ष नक्कीच मिलिंदजी पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रविशेठ भुईर साहेबांचा सन्मान केला जाईल. पाच जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. नक्कीच टाळ्यांचा कडकडाट होता, कमी पडता कामा नये. अक्षरशः आपण पाहतोय रवी दादांचा सन्मान केला जातोय. अंडरम क्रिकेट, ओरम क्रिकेट प्रत्येक सामन्यांमध्ये त्यांची उपस्थिती उरण विभागात आपण पाहतोय असे रविशेठ भुईर साहेबांचा सन्मान केला जाईल. तदनंतर त्यांच्या समवेत आपण पाहतोय जीवनजी गावंड साहेबांचा देखील सन्मान केला जातो. या कार्यक्रमाप्रसंगी अक्षरशः देखना सोहळा आपण अनुभवतोय कबड्डीचा. आणि या सोहळ्याप्रसंगी काही मान्यवरांचे शुभागमन, त्याचा सन्मान क्रीडांगण क्रमांक 1 वर देखील आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने इथून वारू रोखण्याचा प्रयत्न केलाय. तदनंतर आपण सन्मान करूया जीवनजी गावंड साहेबांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय भारतीय जनता पार्टी बेंडकलगाव अध्यक्ष संजयजी ठाकूर आपल्या शुभ हस्ते आपण जीवनजी गावंड यांचा सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं रविशेठ भुईर यांच्या समवेत आलेले हे उपस्थित मान्यवर आपण पाहतोय. एकीकडून आपण पाहतोय आमचे नितीनजी मोरे सर देखील कबड्डीचा नितांत आनंद घेत आहेत. कुठून खेळाडू कसा चाललाय, त्याला कसा रोखला जातोय याचं खऱ्या अर्थानं अक्षरशः अनुभव घेत आहेत. एकीकडून सन्मान देखील केला जातोय. प्रत्येक मान्यवराचा सन्मान कमल चषकामध्ये केले जाते.
तुमची चरण कमल आज या ठाणकेश्वर रंगमंचाकडे उपस्थित झाली. नक्कीच हे व्यासपीठ पूर्णपणे प्रफुल्लित झाले पहा आपल्या आगमनाने. आपलं आम्ही मनाच्या अंतःकरणातून आभारी आहोत. स्वागत सोहळा करूया. त्यानंतर इथून पुढील सन्मान केला जाईल. या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय सन्माननीय आपण पाहतो या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नितीनजी मोरे साहेबांचा इथं सन्मान केला जाईल. या कार्यक्रमाप्रसंगी खऱ्या अर्थानं ज्यांना प्रो कबड्डी गाजवून सोडली असे दमदार कबड्डी खेळाडू आपण पाहतोय नितीनजी मोरे, त्यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. मी विनंती करतोय तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ज्यांनी खरोखर प्रो कबड्डी सीझन 1 आणि 2 मध्ये पुणेरी पलटण तर सीझन 3 मध्ये बेंगाल वॉरियर्स महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व अर्थातच कर्णधार पद ज्यांनी भूषवलं असं गोल्ड मेडल 2007 मध्ये नितीनजी मोरे साहेबांचा यथोचित सन्मान होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळाडू मायेची उभासलेली शालाने प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. धन्यवाद साहेब. महाराष्ट्राचा सन्मान केला जातोय पहा. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा आणि नक्कीच त्या दिल्लीला देखील धाक दाखवण्याचं काम या महाराष्ट्रानं केलं आहे. म्हणून तर आज नितीन मोरे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नेतृत्व केलं गेलं आहे. जोरदार टाळ्या पुनश्च एकदा झाल्या पाहिजे मोरे साहेबांसाठी. त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहतोय चकड्या प्रेमी. खऱ्या अर्थानं आज चकड्या प्रेमीमध्ये एक बेंडकल गावाची एक नवी ओळख निर्माण केलेली आमचे बालचंद्र ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान केलं जाईल. नक्कीच बालचंद्री यांचा देखील सन्मान केला जातोय. तर प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक कबड्डीचा नाद आहे र एकदम कडक. तर खरोखर महाराष्ट्रात पाहिलं तर कबड्ड्यांचा नाद आणि दुसरीकडे बैलगाड्या शर्यतीचा नाद. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या जबरदस्त व्यक्तिमत्वासाठी आपलातून व्यक्तिमत्वासाठी. नाद एकच बैलगाड्या शर्यत. नक्कीच बादल साई बैलाचे मालक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आजच त्यांचे देखील बैलांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच खूप मोठं आज त्यांची ओळख निर्माण केली. नक्कीच ते आम्हाला देखील नेणार आहेत एक दिवशी चकडा पाहण्यासाठी. त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच आमचे खऱ्या अर्थानं लेजंड क्रिकेटर ऑफ मुलेखंड गावातील क्रिकेटपटू आपण पाहतोय बालचंद्र म्हात्रे भाई यांचा देखील सन्मान केला जाईल. नक्कीच मी विनंती करतो या संजय दादांना की आपण भाई यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. 40 प्लेसचे उत्तम खेळाडू आहेत. चांगलं नाव लौकिक केले. त्यांनी देखील क्रिकेट मैदान गाजवून सोडले असे भाई यांचा सन्मान. तसेच आमचे बाले गावातील खऱ्या अर्थानं आमदार साहेबांचे विश्वासू कार्यकर्ते निखिल दादा माली या आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं बाले गावामध्ये जेव्हा बालेगाव संकटमध्ये येतो तेव्हा युवा पिढी धावताना आपण पाहतोय. मग ते खऱ्या अर्थानं महेश माले असतील निखिल माले असतील त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. निखिल माली कम ऑन द स्टेज अँड टेक युअर सीट अँड एन्जॉय द कबड्डी. तत्पूर्वी पुढील सन्मान आपण करूया. मनोहर ठाकूर साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. मनोहरजी ठाकूर याचा सन्मान केला जाईल. संजय ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते मनोहरजी यांचा देखील सन्मान पार पडला जातोय पहा. कैक मान्यवरांचं शुभागमन कबड्डीचे क्रिकेटचे त्यानंतर बैलगाड्याचे देखील खरं तर शौकिंग प्रेमी यांचा देखील सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन पाहतो. या आपलं देखील स्वागत असेल. पडता पावले सज्जनाची शोभा वाढे या आमच्या व्यासपीठाची शोभा अगदी द्विगुणित होताना आपण पाहतोय. मनोजजी पाटील खऱ्या अर्थानं उपस्थित झालेत. कोट नाकातील कार्यकर्ते आहेत. कोट गावातील नागरिक. पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल या कार्यक्रमाप्रसंगी. नक्कीच आज एकच नाद आहे रुपेश सर. एक म्हणजे पाटलांचा खूप मोठा बोलबाला आहे या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय आणि ते सर्व पाटील आज उपस्थित झालेत. नक्कीच नाद करा पण पाटलांचा कुठं अशा पद्धतीने मग मिलिंद पाटील असतील संपूर्ण त्याचे पाटील परिवार असतील. एकीकडून कोट नाकाचे आमचे मनोजजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. या कार्यक्रमाप्रसंगी मिलिंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आदर तिथे पाहुणचार मान सन्मान देखील केला जातोय. ही टाळ्यांचा कडकडाट देखील आपण पाहतोय होत असताना. खरोखर खेळाडूंना तुमचं भाग्य आहे. तुमच्या समोर
एक जबरदस्त तसेच, खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच नितीनजी आमचे मोरे. पुढील सन्मानित केला जाईल. नक्कीच जे समीरजी पाटील यांचा सन्मान केला जातोय या कार्यक्रमाप्रसंगी. तत्पूर्वी मी विनंती करतोय सायन्सचे निसर्गभक्त मोहन भोईर, त्यानंतर आमचे कबड्डीपट्टू भरत ठाकूर यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. भरत ठाकूर नौकीरन संघाचे पाठीराखे आपण पाहतोय, त्यांना देखील विनंती आहे भरत ठाकूर या. आणि मोहनजी भोईर आपणास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपली देखील उपस्थिती प्रार्थनीय आज नौकीरन संघ जिथे जिथे खेळण्यासाठी जातोय तिथे तिथे आपण पाहतो त्यांची उपस्थिती असते. त्या खऱ्या अर्थानं दर्शनजी पाटील नक्कीच क्षणचित्र कैद करतील. नक्कीच त्याचा सन्मान केला जाईल या कार्यक्रमाप्रसंगी. मोहनजी भोईर आपणास देखील विनंती आहे, या मोहन भोईर आपणास देखील विनंती केली जाते संयोजकांच्या माध्यमातून. नंतर तसेच आमचे आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं रांगोली रेखाटक बालचंद्र घरत साहेबांना विनंती आहे. नक्कीच रवीजी भोईर साहेब पा इथून रजा घेताना आपण पाहतोय या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपण पाहतोय. रवीजी भोईर म्हटलं तर कोटनाका गावामध्ये आज खऱ्या अर्थानं त्यांचं दमदार नेतृत्व आपण पाहतोय सातत्याने होत असताना. संपूर्ण मान्यवरांचा अगदी तापखाना, मान्यवरांचा सन्मान मान केला जातो या कार्यक्रमाप्रसंगी. श्री हनुमान बोरी विरुद्ध नवकिरण स्पोर्ट भेंडकल, आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी आपण जय तयार राहायचं आहे. श्री हनुमान बोरी विरुद्ध नवकिरण स्पोर्ट भेंडकल उरण, आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी आपण जय तयार राहायचं आहे. जे संघ आले असतील त्याने आपली प्रवेश फी जमा केली नसेल त्याने ताबडतोब आपला नाव नोंद करायचं आहे. धन्यवाद. नक्कीच शेवे गावातील आमचे भजनी बुवा देखील इथं उपस्थित झालेत. तत्पूर्वी विनंती करतोय मोरे साहेबांना की आपल्या मुखातून या स्पर्धेसाठी 2 शब्द प्रकट करायचे आहेत. मोरे सरांना मी विनंती करतोय आपण 2 शब्द खऱ्या अर्थानं आपल्या मुखातून शुभेच्छा द्यायच्या त्या स्पर्धेकरिता. नमस्कार. कमळ चषक भव्य कबड्डी स्पर्धा भेंडकळ उरण या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं, कोचेस आणि मॅनेजरचं पहिलं मी सहर्ष स्वागत करतो. आणि या अशा स्पर्धा होणे गरजेचं आहे कारण की जे गावखेड्यातले खेळाडू आहेत त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज आहे. आणि जास्तीत जास्त संघाने भाग घेऊन खेळाडूंना अनुभव घेता येईल एवढंच बोलतो. आणि या स्पर्धेसाठी जे कमळ चषक घेण्यासाठी जे गावकरी पुढे आलेत आणि नवतरुण क्रीडा मंडळ भेंडकळ यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नितीनजी मोरे हे नाव खूप मोठं आहे. खरोखर त्यांच्या समोर खरोखर व्यावसायिक कबड्डी संघ BPCL आणि खरोखर म्हटलं गेलं तर रायगड जिल्ह्याच्या या उरण नगरी ते स्वतः BPCL कंपनीकडून आता कार्यरत आहेत, काम करत आहेत. आणि खरोखर जबरजबर सीझन 1 आणि 2 मध्ये पुणेरी पलटणकडून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर सीझन 3 मध्ये बेंगाल वॉरियर्स, तसेच महाराष्ट्र संघाचं कर्णधार पद ज्यांनी भूषवलं, तसेच गोल्ड मेडल 2007 मध्ये, सिनियर नॅशनल अँड ब्रॉन्झ मेडल 2011, असा एक जबरदस्त खेळाडू तुमच्या समेत तुमचा हा स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहे. धन्यवाद. तर प्रत्येक चढाईला लढाई होईल. ज्या ज्या संघांना पुकार दिलाय त्यांनी जय तयार राहायचं आहे. तर झालेली आहे सुरुवात. तर काय घडणार, काय बिघडणार या स्पर्धेचा भाग्य विधाता आता अर्थातच कमल चषक भव्य कबड्डी स्पर्धा 2024चा भाग्य विधाता कोण होईल. तर शेकडो घडलेत, हजारो घडतायत, लाखो घडवायचे आहेत. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा हा महाकाय कबड्डी रथ वाटचाल करतोय. ग्राउंड नंबर 1 वर वारंवार चढायाची धुरा ज्याच्या खांद्यावर असा यश पाटील. तर इथे पाहू शकताय ग्राउंड नंबर 2 वर उचडे विरुद्ध झुंज देतोय कालभैरव बोरजे. ग्राउंड नंबर 1 वर जय हनुमान बोरी विरुद्ध नवकिरण स्पोर्ट भेंडखल. तर ग्राउंड नंबर 2 वर जय भवानी वाशी विरुद्ध आकादेवी बोरी. आपल्याला सुद्धा पहिला पुकार, आपण जय तयार राहायचा आहे. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय जसं आमच्या भेंडकल गावाचं भारतीय जनता पार्टी गावाध्यक्षाचं कामकाज पाहणारे संजयजी ठाकूर आहेत, तसेच बाली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेश माली साहेब, तदनंतर त्यांच्या समवेत निखिलजी माली तसेच विनीत हे देखील उपस्थित आहेत. हे सर्व आमचे बालेचे भावेश देखील आपण पाहतोय त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. हे बालेचे भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि नक्कीच बालेकरांचं देखील आमच्या भेंडकल नगरीमध्ये हार्दिक स्वागत असेल. कमल चषकामध्ये स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. ओव्हर टू रुपेश सर. तर चढाईची धुरा अर्थात कालभैरव बोरजे संघाकडून 10 नंबरची जर्सी परिधान केलेला कोपरा रक्षकाला टिपण्याचा मानस अटेम आहे. तर आघाडी पाहिली तर उचेडे संघाकडे आहे, परंतु मैदानावर पलटवार होईल हे मात्र निश्चित. जबरदस्त खरोखर थाय होल्ड केलाय. अर्थातच हाच तो उचेडे संघाचा कॅप्टन कुल गावण आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ग्राउंड नंबर 2 वर. खरोखर जयेश गावण या वर्षीच्या मोसमात धुमाकूल दहशत घातलेला हाच तो खेळाडू मात्र यावेळी निश्चितच काही दुखापत झाल्यामुळे थांबलेला आहे. त्याला साथ दिली यज्ञेश गावण कुमार गडाचं प्रतिनिधित्व. तर चढाईसाठी निघालाय निशांत म्हात्रे. एक हा सुद्धा जबरदस्त मध्यरक्षकाची भूमिका ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल असा खेळाडू पाहायला मिळतोय. वारंवार देखण्या चढाया धारदार चढाया पाहायला मिळतील. संघाचं ब्रह्मास्त्र निश्चितच वापरलं जाणार. हर्षल गावण जय हनुमान उचेडेची पूर्ण दारोमदार ज्याच्या खांद्यावर असा हर्षल गावण मात्र मैदानाच्या बाहेर दिसतोय. तर ग्राउंड नंबर 1 वर चढाईसाठी एक बलदंड शर्यष्टीचा छत्रपती बोरी उरण संघाचा हा चढाईपट्टू 25-11 अशी आघाडी पिछाडी मैदानावर पाहायला मिळते. 14-7 असा गुणफलक झलकतोय ग्राउंड नंबर 2 वर. अतिशय दर्जेदार आयोजन मिलिंदजी पाटील साहेब तसेच सरपंच साहेब ग्रामपंचायत भेंडकल सौ मंजिता मिलिंद पाटील. खरोखर हा सन्मान होतोय तुमचा, हा सन्मान होतोय तुमच्या कर्तृत्वाचा आणि हा सन्मान होतोय तुमच्या नेतृत्वाचा. खरोखर सरपंच म्हटलं तर गावाचा प्रथम नागरिक, पूर्ण जबाबदाऱ्या ज्यांच्या खांद्यावर असतात. आणि राजकीय पटलावर जर म्हटलं तर एक डॅशिंग व्यक्तिमत्व मिलिंदजी पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती मंजिता मिलिंद पाटील. खरोखर एक चांगला विकास आपल्या माध्यमातून या नगरीमध्ये पाहायला मिळाला. आपली ग्रामपंचायत खरोखर आपल्या माध्यमातून या रायगडच्या कानाकोपऱ्यात आपल्या ग्रामपंचायतीचं नाव जावं, विकास कामाचा झंझावत आम्ही पाहिला आणि खरोखर विकास झालेला दिसतोय. आणखी विकास होत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतोय. आणि घेऊन वळतोय ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल कॉल. सन्मान चिन्ह घेण्यासाठी चला बोरी संघ उरण आपला गौरव चिन्ह आपण सन्मानित इथे येऊन स्वीकारायचं आहे. ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल कॉल. नवकिरण स्पोर्ट भेंडकल विरुद्ध झुंज दिल प्रतिस्पर्धी संघ अंबिका मलेघर. धन्यवाद धन्यवाद सर. तत्पूर्वी पराभूत संघाला मी विनंती करतो निखिल माली साहेबांना नक्कीच मोरे सरांच्या शुभ हस्ते इथून आपण नक्कीच खऱ्या अर्थानं पहा गुरु शिष्याचा इथून सन्मान केला जातो. गुरूंच्या माध्यमातून शिष्याचा होणारा हा सन्मान आहे हे खूप मोठं आहे. पहा खऱ्या अर्थानं आज प्रत्येक खेळाडू घडवलं जाते सरांच्या माध्यमातून आणि आमचे बोरी संघाचे दमदार खेळाडू आहेत त्यांचा सन्मान केला जातोय.
अगदी गुरुवर्यांच्या माध्यमातून हा सन्मान आहे. असं म्हटलं जातं की तुका म्हणे गुरूंशी चरण धरू हृदयाशी, आणि खरोखरच गुरूंच्या माध्यमातून आज सन्मान केला शिष्याचा. आणि जसा मैदानमध्ये